मी दत्ता जोशी. दत्ता जोशी इनिशिएटिव्ह मध्ये आता आपण चर्चा करतोय एक्सपोर्टच्या मुद्द्यावर. एक्सपोर्ट किती अवघड आहे, किती सोपा आहे, किती सहज होऊ शकतं, किती त्रासदायक आहे, त्यात अडचणीत काय, धोके काय, तोटे काय आणि फायदे काय. वेगवेगळ्या उद्योजकांशी बोलून ही चर्चा, ही माहिती आपण करून घेणार आहोत. आज आपण सोलापुरात जातोय. सोलापूर वस्त्रोद्योग नगरी. सोलापूरची वस्त्र घरोघर जातात आणि सोलापूरच्या घराघरात यंत्रमाग हातमाग आहेत, ज्यावरती ही वस्त्र तयार होतात. साधारण 1985च्या दरम्यान सोलापुरातनं एक्सपोर्टला सुरुवात झाली. सोलापूरची वस्त्र भारताबाहेर जायला लागली आणि या वस्त्रोद्योग नगरीत साधारण 1997च्या सुमाराला एक नवीन नाव सहभागी झालं, राजेश गोस्की. राजेश गोस्की यांच्या परिवारात एक दोन पिढ्यांपासून छोटा मोठा वस्त्रोद्योगाचा मागाचा हा कारभार चालू होता. त्यांचे वडील पण एका छोट्या मागावरती वस्त्र विणायचे. पण राजेशजींची स्वप्न मोठी होती, त्यांच्या आकांक्षा मोठ्या होत्या. त्यांनी हा विस्तार करायचं मनावरती घेतलं आणि साधारण 1997 मध्ये त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी एक वेगळा फोकस ठेवला होता, तो एक्सपोर्टचा. त्यामुळं 97 पासूनच त्यांनी एक्सपोर्टला पण सुरुवात केली. अन्य कुठल्या उत्पादनामध्ये न गुंतता त्यांनी प्रामुख्यानं टॉवेल आणि नॅपकिन या दोन विषयांवरती कॉन्सन्ट्रेट केलं. टेरी टॉवेल्सचं उत्पादन सुरू केलं आणि 97 ते 2004 या काळामध्ये त्यांनी मर्चंट एक्सपोर्टरच्या माध्यमातून आपली सगळी उत्पादनं 100% एक्सपोर्ट करण्यात यश मिळवलं आणि 2004 पासून आज 2020 पर्यंत सातत्यानं त्यांनी स्वतःच्या माध्यमातून स्वबळावरती एक्सपोर्टला सुरुवात केली आणि आजही त्यांची 100% उत्पादनं एक्सपोर्ट होतात. आजच्या या कोरोनाच्या काळात अन्य उद्योजक वेगवेगळ्या अडचणीत जात असताना त्यांच्याकडची परिस्थिती अशी आहे की त्यांचं टॉवेल आणि नॅपकिन्स यांचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, कारण त्यांचं हे सगळं प्रॉडक्ट प्रामुख्यानं परदेशातल्या हॉस्पिटल्समध्ये जातं. राजेशजींशी आज आपण या सगळ्या मुद्द्यांवरती, सगळ्या विषयावरती विस्ताराने चर्चा करणार आहोत. राजेशजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार दत्त. राजेशजी, एकूण वस्त्रोद्योगाचा आढावा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो. सोलापुरातला वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहेच आहे. निर्यात सुद्धा आधीपासून चालू होती, पण त्यात तुम्ही जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला पण अनेक भल्या बुऱ्या गोष्टी तुमच्या समोर येत होत्या. या निर्यातीचा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सुरुवातीपासून आतापर्यंत कसा आहे? पैसा बुडतो, पैसा येतो, काय नेमकं होतं? एक्सपोर्टच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप जणांच्या मनामध्ये शंका असतात की एक्सपोर्ट म्हणजे फार रिस्की आहे, आपण एक्सपोर्ट केल्यानंतर आपले पैसे बुडतील, पैसे येतील याचे काही नेमकी शाश्वती नाहीये, असं खूप शंका कुशंका लोकांच्या मनात असते. परंतु मी इथं सांगू इच्छितो की एक्सपोर्ट हे जसं दिसायला अवघड आहे तेवढंही अवघड नाहीये आणि जसं दिसायला सोपं आहे तेवढंही सोपं नाहीये. साधारणपणे 1997 मध्ये आम्ही जेव्हा टेरी टॉवेलचं उत्पादन सुरू केलं त्यावेळेला सोलापूरमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट व्हायचं आणि त्याच्यात प्रामुख्याने हे जे एक्सपोर्ट्स आहे हे मर्चंट एक्सपोर्टरच्या माध्यमातून व्हायचं. काही बोटावर मोजण्या इतकेच फक्त थेट निर्यातक होते जे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचे आणि एक्सपोर्ट सुद्धा करायचे. परंतु खूप जणांमध्ये कदाचित धाडस नसावं किंवा एक्सपोर्ट नेमकं कसं करावं या बाबतीत पुरेशी माहिती नसावी, त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक्सपोर्टमध्ये उडी घेतलेली नसावी. परंतु हे जे सोलापूरमधील कारखानदार होते हे प्रामुख्याने एक्सपोर्टसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करायचे आणि हे मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय करायचे. आम्ही सुद्धा त्यावेळेला सुरुवातीला मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय करायचो. या मर्चंट एक्सपोर्टचा तुमचा अनुभव, सुरुवातीला तुम्ही जेव्हा निर्यात करायची सुरुवात केली तेव्हाचा तुमचा अनुभव काय होता? तुमच्या बोलण्यात आता विषय आला की काही जणांच्या मनात भीती असेल, तुमचा पहिला अनुभव काय होता एक्सपोर्टचा? एक्सपोर्टच्या बाबतीत आम्ही 1997 पासून उत्पादन सुरू केलं आणि मर्चंट एक्सपोर्टर्सना आम्ही सप्लाय करायचो. मर्चंट एक्सपोर्टरला सप्लाय करत असताना गुणवत्ता ही जी आहे, क्वालिटी कॉन्शियस असणं फार अत्यंत आवश्यक असतं. त्या सगळ्या क्वालिटी आम्ही पाळायचोच आणि हे करत असताना मग लक्षात आलं की एक्सपोर्टच्या मार्केटमध्ये आपण स्वतः का जाऊ शकत नाही.
सर्वप्रथम 2004 साली जानेवारीमध्ये ह्या इंटरनॅशनल एक्झिबिशन्स ज्या होत असतात त्याच्यामध्ये जाण्याचं आम्ही प्लॅनिंग केलं. सुरुवातीला 2004 मध्ये प्रथम जर्मनीला व्हिजिट केलं. तिथे एक सर्वात मोठं असं एक्झिबिशन टेक्सटाईल्स मध्ये, होम टेक्सटाईल्सचं एक एक्झिबिशन भरतं दरवर्षी. आणि तिथं गेल्यानंतर समजलं की जग फार मोठं आहे आणि आपण काहीच त्या मानाने आपण काहीच नाही आहोत. आणि मग नंतर आम्ही एक्सपोर्टमध्ये उडी घ्यायचं ठरवलं. त्याच्याही आधी एक्सपोर्ट्स कसे करावेत त्याची पूर्वतयारी चालूच होती. त्याच्यासाठी जे काही कंप्लायन्सेस लागणार होते त्या सगळ्या आम्ही करतच होतो. परंतु एक्सपोर्ट नेमकं कसं सुरू करावं आणि कुठून सुरू करावं हे समजत नव्हतं. पण तिथं जाऊन आल्यानंतर मात्र काही तिथले परदेशी ग्राहक आमच्या संपर्कात आले आणि मग नंतर हळूहळू त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला लागलो. त्यावेळेला ईमेल्सचं नुकतंच सुरुवात झालेली होती. ईमेल्सच्या माध्यमातून म्हणा किंवा मेसेंजरच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क करून कम्युनिकेशन स्टार्ट केलं आणि मग हळूहळू एक एक ऑर्डर यायला लागले. मला आठवतं की अगदी पहिला जो ऑर्डर होता तो मला सिंगापूर मधून आलेला होता. तिथले व्यापारी जे होते ते एक भारतीयच होते, त्यामुळे त्यांच्याशी संभाषण करणं थोडंसं सोपं होतं. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक जी ऑर्डर आली ती युरोपमधील होती. आता आपण साधारणपणे पाहतो की युरोपमध्ये म्हटल्यानंतर सगळं काही क्वालिटी कॉन्शियस असतं, सगळं काही त्यांना परफेक्शन मध्ये लागत असतं, अचूक क्वालिटी लागतं त्यांना. आणि त्या सगळ्या आम्ही करतच होतो आणि ह्या सगळ्या त्यांना जसं आम्ही त्यांना सप्लाय करायला सुरू केली, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला सुरू केलं, मग समजायला लागलं की एक्सपोर्ट हे कम्प्लिटली वेगळं फील्ड आहे. आपण साधारणपणे संपूर्णपणे आतापर्यंत प्रोडक्शन मध्ये गुंतून राहिलेलो, परंतु एक्सपोर्ट हा फील्ड पूर्णपणे वेगळा आहे आणि ते अवघड बिलकुल नाहीये. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते अवघड वाटतं, परंतु नंतर मात्र जसं त्याच्यातले प्रोसिजर्स आणि त्याचे बारकाई जसे आपल्याला समजायला लागतील तसं मग ते हळूहळू आपल्याला सोपं व्हायला लागतं. आता इथं माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्या बोलण्यातला उल्लेख आला मर्चंट एक्सपोर्टर आणि थेट एक्सपोर्ट. काय नेमका फरक आहे? हा मर्चंट एक्सपोर्ट म्हणजे काय असतं आणि थेट एक्सपोर्ट म्हणजे काय असतं? मर्चंट एक्सपोर्टर मध्ये आपण मर्चंट एक्सपोर्टरना मर्चंट एक्सपोर्टर्स जे परदेशी ग्राहक जे असतात त्यांच्याशी ते कनेक्टेड असतात, त्यांच्याकडून ते ऑर्डर्स घेतात, परंतु त्यांच्याकडे उत्पादन करून घेण्याची कोणतीही सुविधा नसतात. मग ते येथील कारखानदारांकडून ते ऑर्डर्स देतात. त्यांना बायर्सना ज्या काही पद्धतीचे टॉवेल्स लागतात त्याचे सगळे स्पेसिफिकेशन सांगतात आणि त्याप्रमाणे ते इथं बनवून घेतात. आपण त्यांना सप्लाय करायचो आणि ते एक्सपोर्ट करतात. हा झाला मर्चंट एक्सपोर्टरचा रूट. थेट एक्सपोर्ट म्हणजे आपणच मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत आणि आपणच थेट परदेशी ग्राहकांना एक्सपोर्ट करत आहोत. हे मर्चंट एक्सपोर्टर आणि थेट एक्सपोर्ट मधील हा मुख्यत्वे फरक आहे. याच्यामुळे कमाईत फरक काय पडतो? थेट एक्सपोर्ट केल्यानंतर निश्चितच मर्चंट एक्सपोर्टरचा जो नफ्याचा भाग आहे तो नफ्याचा भाग आपल्याला जास्त मिळू शकतो आणि कस्टमरना सुद्धा, म्हणजे जे बायर्स आहेत त्यांना सुद्धा ज्या वेळेला ते मॅन्युफॅक्चरर्स कडून घेतात त्यांना सुद्धा थोडंफार स्वस्तामध्ये, म्हणजे जे मर्चंट एक्सपोर्टर ज्या किमतीमध्ये माल विकतात त्यापेक्षा थोडेसे स्वस्तामध्ये ते त्यांना मिळू शकतं. तर इम्पोर्टर सुद्धा जे आहेत, परदेशी ग्राहक पण जे आहेत ते सुद्धा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्स कडून घेण्याला जास्त पसंती देतात. त्यामुळं आपल्याला सुद्धा एक चांगली संधी असते मॅन्युफॅक्चरर्सना की आपण जाऊन थेट एक्सपोर्ट करावं. ओके, आता याच्यात मला एक उत्सुकतेचा भाग राजेशजी असा आहे की मर्चंटच्या एक्सपोर्टरच्या माध्यमातून आपण आपली उत्पादनं दिली तर त्यांचं मार्जिन त्यात असतं, आपल्याला 2 पैसे कमी मिळतात. थेट एक्सपोर्टचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला 4 पैसे जास्ती मिळू शकतात, पण अर्थात रिस्कचा फॅक्टर पण त्यात एक महत्वाचा असतो. कारण समोरचा क्लायंट नेमका कसा आहे, तो आपले पैसे देणार आहे की नाही देणार आहे माहिती नाही. यात मला 2 ऍस्पेक्ट वरती तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. पहिला ऍस्पेक्ट हा आहे की जसा आपण आपलं उत्पादन त्यांना विकत असताना त्यांच्याकडनं आपल्याला पैसा येईल याची खात्री करून आपण घेत असतो, तर ही खात्री नेमकी कशा पद्धतीने आपण करून घेतो? तुम्ही नेमकी काय त्याच्यामध्ये काळजी घेता? आणि एका बाजूला जसा आपण आपला पैसा जपतो तसंच समोरचा माणूस त्याचं उत्पादन पण जपत असतो. तो तुमच्याकडे बघत असताना, तुमच्याशी व्यवहार करत असताना तो त्याच्या बाजूने काय काळजी घेतो? आपण ज्या वेळेला एक्सपोर्ट करत असतो त्यावेळेला आपले पैसे येणे
आपण जो माल पाठवतो त्याची जी रक्कम आहे ती येणे हे आपल्यासाठी महत्वाचा भाग असतो. आपल्यासाठी जसं पूर्ण रक्कम येणे जसं अपेक्षित आहे, तसं बायर सुद्धा त्यांनी ज्या अपेक्षित क्वालिटी आहे, त्यांचे ज्या सगळ्या क्वालिटीज पॅरामीटर्स मध्ये त्यांना एक चांगला सप्लायर सुद्धा हवा असतो. आपल्याला एक चांगला कस्टमर हवा असतो आणि कस्टमरला सुद्धा एक चांगला सप्लायर हवा असतो. हा एक रिलेशन बिल्ड होईपर्यंतच आपल्याला अडचणी येतात. एकदा हा रिलेशन बिल्ड झाला की मग फारसं काही अडचणी येत नाही. आपण म्हणालात की याच्यामध्ये धोके काय आहेत. आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो त्यावेळेला अगदी सुरुवातीला बायर्सची आपण त्यांच्या पूर्ण डिटेल्स, आपण काही संस्था आहेत, डीएनबी म्हणून एक संस्था आहे, आपण बायर्सचे डिटेल्स डीएनबी ना जर सांगितले तर त्या बायरचे संपूर्ण रेकॉर्ड ते आपल्याला पाठवू शकतात. म्हणजे मग आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो की हे बायर्स किती जेन्युइन आहेत, किती प्रमाणामध्ये ते इम्पोर्ट करत आहेत, त्यांचा बिझनेस किती मोठा आहे, ती कंपनी किती वर्षापासून आहे, एस्टॅब्लिश्ड आहे का, त्यांचं कुठलं कॉन्स्टिट्यूशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या रिपोर्ट मधून आपल्याला समजून येतात. ह्याच्याने आपल्याला या बायरशी आपण लॉंग टर्म काम करावे का हे आपल्याला समजून येतं. रिस्क असते की आपण शिपमेंट केल्यानंतर आपले पैसे नाही आले तर कसं. त्यासाठी ECGC अशी एक संस्था आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. त्या संस्थेमध्ये आपण एक्सपोर्ट करायच्या आधी आपल्याला जसे ऑर्डर येते त्या ऑर्डर आल्याबरोबर आपण ECGC संस्थाशी त्या बायर्सच्या रिलेटेड इन्शुरन्स करू शकतो. म्हणजे उद्या यदा कदाचित आपली जर पेमेंट्स जर आले नाही तर ECGC ही संस्था आपल्याला आपल्या एक्सपोर्ट व्हॅल्यूच्या 90% पर्यंत रक्कम ही इन्शुरन्सच्या याच्यामधला ती परत करते. तर जसे धोके आहेत तसे आपल्याला त्याचे मार्ग सुद्धा आपण काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त आणखी काही मार्ग आहेत की आपण ज्यावेळेला त्यांना भेटतो आपण त्यांच्याकडे जाऊन नकळत एक व्हिजिट करायचं, नकळत म्हणजे त्यांना एक अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्यांच्याकडे पाहायचं आणि नकळत त्यांचं KYC करायचं. त्यांचा किती मोठा व्यवसाय आहे, त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे का, वेअर हाऊस आहे का, त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नकळत जर आपण तपासल्या तर मग आपण आश्वस्त राहू शकतो की हो, हे बायर चांगले आहेत आणि हे बायर ऑलरेडी कुठून घेतात, भारतामधून घेतात किंवा ते किती व्हॉल्यूम मध्ये परचेस करत आहेत. ह्या सगळ्या जर आपण गोष्टी जर पाहिल्या तर मग मात्र आपण त्या बायरशी लॉंग टर्म मध्ये काम करण्यासाठी मोकळे होतो. 1-2 शिपमेंट झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं या बायरचं एकंदरीत कम्युनिकेशन कसं आहे. आपलं पहिलं शिपमेंट गेल्यानंतर बायरनं लक्षात येतं की ह्या सप्लायरची क्वालिटी कशी आहे, आपली क्वालिटी कशी आहे आणि मग त्यानंतर मग रेग्युलर ऑर्डर्स यायला लागतात. रिस्क पण आहे परंतु आपण त्याच्यातून मार्ग सुद्धा काढू शकतो आणि त्या बायर्सचे आपण रिपोर्ट सुद्धा घेऊ शकतो. ओके, म्हणजे आपल्याला जो काही एक्सपोर्ट करायचा आहे तो पूर्णतः सुरक्षित करण्याच्या या सगळ्या यंत्रणा आता उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर करून आपण अतिशय सुरक्षितपणे ही निर्यात करू शकतो. निर्यातीतनं एकतर परकीय चलन मिळतं, रेट चांगला मिळतो, कन्फर्म पैसा मिळतो आणि याच्या बरोबरीने सरकारकडनं मला असं वाटतं की आपल्याला काही फायदे पण मिळत असतात एक्सपोर्टचे. हे नेमके काय असतात? भारत सरकारकडून एक्सपोर्ट करण्यासाठी खूप फायदे त्यांनी एक्सपोर्टरसाठी त्यांनी दिलेले आहेत. ते मुख्यत्वे असे आहेत की आपण एक्सपोर्ट करण्यासाठी जो बँकेतून आपण जो कर्ज घेतो तो फार कमी अल्प दराने व्याजदराने ते आपल्याला कर्ज दिले जातात. आता जर पाहिलं, आता आजची परिस्थिती अशी आहे की एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट आपण जर घेतलं बँकेतून ते साधारणपणे 8-9% आसपास त्याचे व्याजदर आहे आणि त्याच्यामध्ये SMEs कडून जर एक्सपोर्ट करण्यात आला तर 5% आपल्याला परत त्याचा परतावा मिळतो. म्हणजे एंड इफेक्ट आपल्याला 3% आसपास आपल्याला फक्त व्याजदर बसतो. एक्सपोर्ट करत असताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचे जे टॅक्सेशन, इथला जो इंटरनल टॅक्सेशन आहे तो टॅक्सेशन आपल्याला परतावा मिळतो. जसे आता आपण GST भरतो आहे तर एक्सपोर्ट आपण जेवढं माल एक्सपोर्ट करतो त्याला जेवढं काही GST आहे तो GST पूर्ण आपल्याला रिफंड मिळतो. म्हणजे आपण इनपुट क्रेडिट तर घेतलेला आहे परंतु आपण जो IGST भरून आपण एक्सपोर्ट केला किंवा LUT खाली जर एक्सपोर्ट केला तर तो आपल्याला पूर्ण रिफंड मिळतो. आणखी एक ड्युटी ड्रॉबॅक म्हणून एक कन्सेप्ट आहे की आपल्या जे काही कर आहे तिथल्या त्याच्या प्रत्येक प्रोडक्टच्या रिलेटेड काही विशिष्ट असं दर ठरवलेला आहे सरकारने. तो ड्युटी ड्रॉबॅक आपल्याला परत मिळतो. आमच्या टॉवेल्ससाठी आता तो साधारणपणे 2.5% आसपास आहे.
वेगवेगळ्या प्रोडक्टला वेगवेगळे ड्युटी ड्रॉबॅकचे दर असू शकतील. याच्या व्यतिरिक्त आपण जो माल एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला काही रॉ मटेरियल इम्पोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला काही लायसन्सेस उपलब्ध करून देतात. MEIS आणि ROSCTL ह्या अशा ह्या पद्धतीने ते आपल्याला लायसन्सेस देतात. ते लायसन्सेस जर काही इम्पोर्ट करणार असू तर आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे आपल्याला इम्पोर्ट ड्युटी माफ होते. किंवा आपलं काहीही इम्पोर्ट नसेल तर आपण कुठल्याही आयातकाला ते आपण विकू शकतो. ते साधारणपणे ROSCTL 7-8% किंवा प्रोडक्टच्या रिलेटेड त्याचं पर्सेंटेज ठरलेलं असतं. तर हा सुद्धा आपल्याला परतावा मिळतो. तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंट कडून इन्सेंटिव्ह आपल्याला दिल्या जातात एक्सपोर्टरला. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण परकीय चलन परदेशातून भारतात आणत असतो. एक्सपोर्ट करणं हा एक देशासाठी एक चांगली बाब आहे. उद्योजकांनी देशासाठी काम करण्यासाठी एक चांगलं आहे, जे आपलं परकीय चलन वाढवतं आणि कालावधीने आपण भारत जो आहे तो आपण समृद्ध बनवू शकतो. हे एक प्रकारची एक्सपोर्ट हे एक प्रकारची देशसेवाच आहे. आणि आतापर्यंत इम्पोर्ट आपण जास्त करत आहोत एक्सपोर्ट पेक्षा, परंतु येत्या काही कालावधीमध्ये एक्सपोर्टनी भारत सरकारने असं धोरण ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त आता आपण एक्सपोर्ट करायला हवं. त्या दृष्टिकोनातून पॉलिसीज येत आहेत आणि उद्योजकांनी त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्याचा फायदा करून घेऊ शकतात आणि एक्सपोर्ट मध्ये ते जाऊ शकतात. राजेशजी, तुम्ही स्वतः एक्सपोर्टर आहात, त्याचा खूप चांगला फायदा तुम्ही मिळवलेला आहे, सरकारी धोरणांचा तुम्हाला नक्कीच लाभ झालेला आहे. आपल्याकडे काही ठिकाणी असं एक पाहायला मिळत असतं की ज्याच्याकडे अशी काही गुपितं असतात तो आपली गुपितं दडवून ठेवतो. तो खुलेपणाने बाहेर बोलतच नाही, लोकांना सांगत नाही, मार्गदर्शन करत नाही किंवा कळूच देत नाही. तुमच्या बाबतीत मला उलट दिसतंय. तुम्ही स्वतः तर हे काम करता असे, तुमच्या मित्रपरिवारात सुरुवातीच्या काळात तुम्ही या सगळ्या गोष्टींची प्रेरणा द्यायचा प्रयत्न केला आणि मधल्या काळात तर तुम्ही अक्षरशः अशा कॉन्फरन्सेस सोलापुरात भरवल्या आणि आज सोलापूर मधल्या एक्सपोर्टरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली दिसते. हा जो एक बिनधास्तपणा आहे, हे जे एक धाडस आहे, कारण जेव्हा तुम्ही नवनवीन तुमच्या सारखे समव्यवसायिक निर्माण करता तेव्हा साहजिक स्पर्धा सुरू होत असते. या स्पर्धेची तुम्हाला भीती नाही का वाटत? दत्ताजी, एक्सपोर्ट हा एवढा मोठा बिझनेस आहे, निर्यात आपण की करू शकतो, याच्यात फार मोठ्या फिगर्स आहेत जे आपण कधीच रीच करू शकणार नाहीये. टॉवेल्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जागतिक लेवलवरती फक्त अमेरिका हे सर्वात जास्त टॉवेल्स इम्पोर्ट करतं, म्हणजे नंबर 1 कंट्री इम्पोर्टिंग टेरी टॉवेल्स. 22,500 कोटी रुपयाचं दर वर्षाला ते फक्त टेरी टॉवेल्स इम्पोर्ट करतं आणि त्यातील फक्त 25% म्हणजे साधारणपणे 5,500 कोटी इम्पोर्ट जे आहे ते भारताकडून करतं. सोलापूरचा जर आपण विचार केला तर सोलापूरमध्ये संपूर्ण सोलापूरच्या उद्योजकांचं एकत्रित टर्नओव्हर आपण घेतल्यानंतर जेमतेम 1,200 कोटी रुपयाचं उत्पादन आपण सोलापूरमध्ये करतो. म्हणजे आज आपण जर धरलं की सोलापूरमधील सर्वच कारखानदार एक्सपोर्ट करतायत आणि सर्व कारखानदार इथून पुढे चौपटीने वाढले तरी सुद्धा आपण एका देशाच्या 25% इम्पोर्टला सुद्धा आपण रीच करू शकत नाही. म्हणजे एवढा मोठा मार्केट आहे एक्सपोर्टमध्ये. मग हे आपण करतोय आणि किती करणार आहोत एक्सपोर्ट? जग फार मोठं आहे, आपल्याला फक्त एक बायर सुद्धा पुरून उरतो, म्हणजे आपण एक बायरला सुद्धा पूर्णपणे सप्लाय करू शकत नाही. एवढे मोठमोठे बायर्स आहेत इंटरनॅशनल मार्केटमध्ये. त्यामुळं इतर काही कारखानदार जर एक्सपोर्टर जर बनत असतील तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान काहीच नाहीये. झालं तर आपला फायदाच होणार आहे, आपल्या देशाचा फायदा होणार आहे, राज्याचा होणार आहे आणि आपल्या शहराचा होणार आहे. आणि आपले जर जास्त प्रमाणात जर एक्सपोर्ट करायला लागले तर माझ्या मते तर माझं उलट कॉम्पिटिशन कमी होईल. म्हणजे ते सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने एक्सपोर्ट वेगवेगळ्या देशामध्ये करायला लागतील तर माझे 2 कॉम्पिटिटर कमी झाले. तर अशी कुठली भीती बाळगता कामा नये. जर असं कोणाला वाटत असेल की माझा बायर कोणीतरी ओढावून घेतील किंवा दुसरा कारखानदार जर प्रगती केला तर त्याच्यात माझा काय फायदा, तर हे संकुचित वृत्ती किंवा विचार करून चालणार नाही. देशाची खरी प्रगती जर आपल्याला पाहायचं असेल तर उद्योजकांनीच साथ द्यायला पाहिजे आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या वाटा ज्या आहेत हे आपण त्यांना जर
दाखवल्या तर निश्चितच त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, आपल्यासाठी आणि देशासाठी सुद्धा चांगला आहे. म्हणजे अशा प्रकारे हे एक एक्सपोर्टच्या दृष्टीने हब तयार करायचं आणि त्यातनं सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आणि देशाला फायदा करून द्यायचा. राजेशजी, खूप सकारात्मक, खूप मोठा हा सगळा विचार, आणि हा विचार घेऊन मागची अनेक वर्ष तुम्ही सोलापुरात नेटाने आणि सातत्याने काम करताय. पुढच्या काळात हा सगळा विस्तार वाढत जाणार आहे. आज या निमित्ताने एक्सपोर्ट आणि या सगळ्या दृष्टीने खूप महत्वाची माहिती तुमच्याकडनं मिळाली. यातनं मला खात्री आहे की अनेक जे तरुण हे सगळं पाहतायत त्यांच्या मनात कुठेतरी या विषयाची एक प्रेरणा निर्माण होईल. आणि उत्पादन कुठलंही असो, हे उत्पादन टेरिटॉवेलचं असेल किंवा अन्य कुठलंही असेल, एवढा मोठा स्कोप जगभरात आहेच आहे. कितीही स्पर्धक आले तरी आपण कमी पडू, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगाची गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूयात, सिद्ध होऊयात आणि त्या गुणवत्तेचं उत्पादन निर्माण करून आपण जागतिक बाजारपेठ जिंकून घेऊयात. राजेशजी, खूप मोलाची महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. मनापासून धन्यवाद, आभार. धन्यवाद.